फिर क्यों मदद के लिए कौन आया? कोई नहीं आया था। फिर कैसे क्या बचा लिया? वो उसी मैंने ऐसा हाथाना संडास में हो गया, फिर वो भाग गया। अब मोइन बेग अल्ताफ बेग। कारण एकच आहे साहेब, ते बाहेरून कोणी कुत्रं डिटेक्ट करता आणि आमच्या झोपडपट्ट्यामध्ये आणून सोडून देता आणि तिथं मटणाचा व्यवसाय, आता इतर काही गोष्टी बनत असतात, काही असतं ते खाऊन ते कुत्रे पिसाळले जातात। त्या रक्ताचे पदार्थ म्हणा, काही वगैरे प्लास्टिक वगैरे त्याच्यावर पिसाळतात आणि ते प्रत्येक लोकांचा चावा घेतात। आमच्या वस्तीमध्ये माणसं कमी आणि कुत्रे जास्त आहे। कुत्र्यांची संख्या, साफसफाई तर काहीच नाही आहे, पण आमच्याकडे ते पिसाळता, लोकांचा दावा घेतात। आतापर्यंत 11 लोकांचा दावा घेतला त्यांनी आणि त्यामध्ये धनराज प्रदीप मेढे पहिल्यांदाच पाहिलं त्याला आज। यावेळेला कुत्र्याला कोणी बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्याला काही बचावाचा काही प्रयत्न झाला त्यावेळेला? नाही, कोणीच नाही, कोणीच नव्हते। आम्ही फक्त 3 बाया होत्या तिथं। पै गेले ते होते पोरं सोरं, तर पै गेले ते कुत्र्यानं पकडलं तोपर्यंत। साधारण किती जणांना दावा घेतलाय त्याने? 14 झाले आज, 14 झालेले त्या एरियातले 5-6 जण आहे, बाकीचे दुसरे नागेघोसर कॉलनीतले। एक मुलगा तर वारला, दादा केशरबाई नारायण पाटील। आम्ही 3 बाया होत्या, माणसं बी होते, बाकीचे माणसं मला पकडल्यानं माणसं काने होई गेले तोडून। मग आम्ही 3 बाया होत्या, मी त्यांच्या तोंडावर जो येत होता त्याला असं लोटलं तर त्यानं मांडीच पकडली, चावलं तर सोडता सोडेनी तो। किती जणांना चावलं? ते भरपूर जणांना चावलं त्याच एरियामध्ये।